नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। धुळ्यातील प्रभाग क्रमांक 29 येथे झालेल्या वॉल कंपाऊंड कामाचे आमदार फारुख यांच्या हस्ते झाले आज लोकार्पण। अन्सारी मसाले इंडस्ट्रीजचे प्रोडक्ट शुद्ध आणि सुरक्षित। अन्सारी यांनी केला पत्रकार परिषदेतून खुलासा। सिनेट निवडणुकीत युवासेना निवडून आल्याने धुळ्यात युवासेनेने केला जल्लोष साजरा। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरात अनेक ठिकाणी महानगरपालिकेच्या मालकीच्या खुल्या जागा आहेत, मात्र महानगरपालिकेच्या उदासीन धोरणामुळे सर्व जागांवर अतिक्रमण करून कब्जा केला जात आहे। पर्यायी नागरिकांच्या विविध अनुषंगिक गरजा भागाव्या हा शासनाचा उदात्त हेतू, याला हरताळ फासण्याचे काम केले जात आहे। ही बाब लक्षात घेऊन धुळे शहराचे कर्तव्यदक्ष आमदार डॉक्टर फारुख यांनी मोठ्या प्रमाणात खुल्या जागांना कुंपण बिन बांधण्याचे काम हाती घेतलेले आहे। त्याचाच एक भाग म्हणजे प्रभाग क्रमांक 19 गट नंबर 31 येथील खुल्या जागेस वॉल कंपाऊंड बांधणे हे काम आहे। धुळे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधाचा विकास अंतर्गत प्रभाग क्रमांक 19 गट नंबर 31 येथील खुल्या जागेस प्लेग्राऊंड करून वॉल कंपाऊंड करणे या कामाचे आज धुळे शहराचे कर्तव्यदक्ष आमदार डॉक्टर फारुख यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। दरम्यान या लोकार्पण सोहळा प्रसंगी त्यांच्यासोबत डॉक्टर दीपश्री नाईक, आमिर पठाण, निजाम सय्यद, मौलाना शकील, प्यारेलाल पिंजारी, अशफाक पिंजारी, अजित पिंजारी, रफिक शेख, गप्पार शेख, अनीस शहा यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 19 इकरा कॉलनी येथे एका प्लेग्राऊंडचा लोकार्पणचा कार्यक्रम माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। या प्लेग्राऊंडसाठी या परिसरातील आमचे नगरसेवक आमिर पठाण, तसेच माजिदभाई पठाण, अजहरभाई सय्यद आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केली होती आणि त्यासाठी मी 1 कोटी रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। आपण बघितलं असेल की मी निवडून आल्यापासून आजपर्यंत प्रत्येक क्षेत्रात कामं केली। या परिसरात आम्ही महिलांना फिरण्यासाठी एक गार्डन तयार केलेलं आहे, त्याचप्रमाणे तरुणांना खेळण्यासाठी एक प्लेग्राऊंड तयार करून दिलेला आहे आणि विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शहरात 4 ठिकाणी अभ्यासिकासुद्धा तयार केलेले आहे। आज ह्या लोकार्पणच्या शुभारंभ प्रसंगी आमच्यासोबत आमची आता हे बघा, प्रत्येक माणसाला प्रत्येक आपल्या जे धर्माचे जे लोक आहेत त्यांचा आदर करणं हे गरजेचं आहे आणि कुठल्याही कबरेवर जाऊन आणि कुठल्याही दर्ग्यावर जाऊन जर कोणी त्यांना फूल अर्पण केलं तर त्याच काही आम्हाला काही वाईट वाटत नाही। नुकताच धुळे MIDCमध्ये टावर नावाच्या एका कंपनीत लाल मिरची मसाले यात हानिकारक केमिकल्स व रंग भेसळ केली जात होती। या संदर्भात पोलीस प्रशासनाने जी कारवाई केली त्यामुळे अन्सारी मसाले कंपनीच्या उत्पादनात संदर्भात उलटसुलट संशयाच्या कुजबूज वजा चर्चा होत असल्याने याविषयी खुलासा करण्यासाठी अन्सारी मसाले इंडस्ट्रीजतर्फे थेट MIDCतील कंपनीत पत्रकार परिषद घेऊन अन्सारी टावर निर्मिती कशा पद्धतीने होते, कशा पद्धतीने सर्व प्रकारचे मसाले साफ आणि शुद्ध केले जातात, पॅकिंग कशा प्रकारे केले जाते ही संपूर्ण प्रात्यक्षिके पत्रकारांना दाखविण्यात आली। त्याचप्रमाणे अन्सारी मसाले कंपनी ही गेल्या 70 वर्षापासून हा पारंपरिक व्यवसाय करीत आहे। या व्यवसायात अन्सारी परिवाराची 5वी पिढी आता काम करीत आहे। यापैकी 3ऱ्या पिढीतले वकार अहमद अब्दुल खलील अन्सारी आणि अब्दुल मन्नान मकबूल अहमद तसेच अहमद यांनी सविस्तर आज पत्रकार परिषदेत माहिती दिली। दरम्यान अधिक माहिती देताना अन्सारी म्हणाले, अन्सारी मसाले कंपनीत सर्व निर्मित फ्रूट लॅबोरेटरी मार्फत दर 3 महिन्यांनी तपासणी केली जाते। कंपनीकडे GST सर्टिफिकेट, नियमितपणे वीज बिल भरणा असा अत्यंत पारदर्शक कारभार केला जातो। 25 कर्मचारी अत्याधुनिक मशिनरीच्या साहाय्याने काम करतात। आंध्र, कर्नाटक, वरंगल येथून कच्चा माल आणून तो साफ करून शुद्ध स्वरूपात त्याची पॅकिंग केली जाते। दरम्यान दर 5 वर्षांनी कंपनीचे लायसन्स रिन्युअल केले जाते। 2 ISO प्रमाणपत्र अन्सारी कंपनीला मिळालेले आहेत। भारत सरकारचे 1 मार्क प्रमाणपत्र देखील आहे, तसेच ट्रेडमार्क सर्टिफिकेट देखील कंपनीकडे आहे। श्री व्यंकटेश फ्रूट लॅबोरेटरी नांदेडतर्फे दर 3 महिन्यांनी मसाल्याची तपासणी केली जाते। वर्षाला अन्सारी कंपनीचा 7.5 करोडपर्यंत टर्नओव्हर आहे। त्यामुळे जनतेने अन्सारी मसाले इंडस्ट्रीजच्या बाबतीत मनात कुठलीही शंका न ठेवता पूर्णपणे गॅरंटीने आमच्या सेवेचा लाभ घ्यावा। आमच्या कंपनीने उत्पादित केलेले मिरची, मसाले, धने पावडर, हळद पावडर, टिक्का मसाला
खडा मसाला, चिकन मसाला, मटन मसाला, अंडी मसाला अशी सर्व उत्पादने अत्यंत शुद्धतेच्या स्वरूपात गॅरंटीने खरेदी करावीत असं आव्हान वकार अहमद अब्दुल खलील अंसारी यांनी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले आहे। ये टावर ब्रांड हमारा है और ये रजिस्टर्ड है और ISO है, एक मार्क है और इसके ऊपर सारा पक्का काम है और ये ओरिजिनल है। और जो टावर ब्रांड के ऊपर अगर कभी कार्रवाई हुई है तो ये हमारे ब्रांड के ऊपर कार्रवाई नहीं हुई है, वो जिसने नकली बनाया होगा उसके ऊपर कार्रवाई हुई है। तो आप सभी को मैं सावधान करना चाहता हूँ कि हमारा ट्रेडमार्क टावर देख के और रजिस्ट्रेशन देख के एक मार्क देख कर लेवे और हम हमारे ऊपर बिल्कुल शक नहीं करें और हमारे ऊपर बिल्कुल ऐसा भरोसा करें। हमने आज तक के कभी ये काम नहीं किया है और आज तक के आप लोगों को सेवा ही करते आए ईमानदारी से और आगे भी आपकी सेवा करते रहे, ऐसी उम्मीद है। जनता से मैं अपील करता हूँ कि आज तक के हमारे ऊपर आप लोगों ने विश्वास किया है, आगे भी विश्वास करेंगे और जैसी मोहब्बत आप लोगों ने दी है वैसी मोहब्बत आप लोग देते रहेंगे। और जिस तरह से हमने आज तक के आप लोगों की सेवा की है ईमानदारी के साथ में, हम भी आगे वैसी सेवा करते रहेंगे। शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये तसेच शिवसेना व युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या अथक परिश्रमाने संपूर्ण भारताचे लक्ष लागून असलेल्या मुंबई विद्यापीठातील सिनेट निवडणुकीत युवा सेनेला 10 पैकी 10 जागा निवडून आले। भाजप प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी सेनेची एकही जागा या ठिकाणी निवडून आली नाही। दरम्यान मुंबई विद्यापीठाच्या निवडणुका होऊ नये म्हणून शिंदे फडणवीस सरकारने खूप प्रयत्न केले। इतक्यावरच ते थांबले नाहीत, तर निवडणूक झाल्यानंतर निकाल जाहीर होऊ नये म्हणून सुद्धा हायकोर्टात याचिका दाखल केली, तेथेही त्यांना यश आलेले नाही। सह्याद्रीच्या कणा जसा ताठ आहे तो कुणासमोर झुकला नाही, वाकणार नाही त्याचाच प्रत्यय म्हणून आदित्य ठाकरे यांनी मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत संपूर्ण 10 जागा निवडून आणून ते कोणत्या षडयंत्रात झोपले नाही किंवा वाकले नाही म्हणून आज धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे धुळे शहरात जल्लोष साजरा करण्यात आला। दरम्यान याप्रसंगी युवा सेना जिल्हा प्रमुख हरीश माळी, युवा सेना जिल्हा समन्वयक मोहित वाघ, युवा सेना जिल्हा प्रसिद्धी समन्वयक सिद्धेश नाशिककर, युवा सेना शहर संघटक जयेश फुलपगारे, युवा सेना महानगर प्रसिद्धी प्रमुख शुभम फुलपगारे, कृष्णा जाधव, युवती सेनेच्या श्रुती केशवलकर, युवा सेना पदाधिकारी धनंजय पाटील, कृष्णा फुलपगारे, केतन भांबरे, श्रवण शिरसाट, तेजस सपकाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते। आज संपूर्ण भारताचं लक्ष लागून असणाऱ्या मुंबई विद्यापीठामध्ये सिनेट निवडणुकीत भाजप प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा साप धुव्वा उडवत आदित्यसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये तसेच वरुण सरदेसाई साहेब यांच्या अथक परिश्रमाने त्या ठिकाणी 10 पैकी 10 जागा निवडून आल्या। त्याबद्दल आज धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे मोठ्या प्रमाणात पेढे भरवून एकमेकांना पेढे भरवून या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करण्यात आला। विद्यापीठाच्या निवडणुका होऊ नये म्हणून अनेक भाजप आणि शिंदे गटाने खूप प्रयत्न केले। भाजप प्रणित सरकारने 2दा त्या निवडणुका कॅन्सल केल्या। एवढंच नाही तर निवडणूक झाल्यानंतर सुद्धा निकालच लागू द्यायचा नाही म्हणून खूप प्रयत्न केले, परंतु सह्याद्रीचा कणा जसा ताठ आहे त्याचप्रमाणे आदित्य साहेब आणि वरुण सरदेसाई साहेबांनी ज्या पद्धतीने निवडणूक हाताळली त्या पद्धतीने आज त्या ठिकाणी संपूर्ण त्यांचा सफाई केलेला आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।